आणि हे खरंच आहे. आता डावोसला काय आपण त्यांना बोलून इथे देखील करू शकतो, करू शकत नाही असं नाही आहे. पण साधारणपणे ज्या ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात त्यांची अपेक्षा असते की आपण हे डावोसला केलं पाहिजे. कारण डावोस वर्षातला एक असा इव्हेंट असतो की आजूबाजूच्या सगळ्या युरोपियन देशांमध्ये हे जे सगळे फॉरेन बिझनेसेस असतात हे आपली ॲन्युअल मीटिंग ठेवतात आणि म्हणून त्यांची अपेक्षा असते की डावोसला केलं तर आमचा रिप्रेझेंटेटिव्ह कोणीतरी राहील. दुसरं असं आहे की आपण जर बघितलं तर थेट फॉरेन कंपनीज आपल्याकडे येत नाहीत. आपला इंडियन पार्टनर असतो पण त्याच्यामध्ये 60% 70% पैसा या फॉरेन कंपनीजचा असतो, त्या लावत असतात. किमान 30% तर असतोच. आणि आपण हा निर्णय केला होता की ज्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट नाही तो आम्ही करार डावोसला करणार नाही. ज्याच्यात फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे तोच आम्ही डावोसला करू. आता मला सांगा, आपण सगळेच राज्य मोठ्या मोठ्या परिषदा घेतो इन्व्हेस्टमेंटच्या. का घेतो? आपापल्या मंत्रालयात बोलवलं पाहिजे आणि तिथे करार केला पाहिजे. कारण उत्सव केला की जास्त लोक येतात, उत्सव केला की त्याला प्रायमसी मिळते, उत्सव केला की आपल्या राज्याची ताकद लोकांपर्यंत पोहोचते, आपलं मार्केटिंग लोकांमध्ये होतं. आणि म्हणून या ठिकाणी डावोसला अशा पद्धतीनं आपण हे करतो. मग काय नेमकं होतं डावोसचं, असाही प्रश्न योग्य आहे. आणि म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुंतवणुकीचं सायकल काय. तर गुंतवणुकीचं सायकल आहे, तुम्ही MOU केल्यानंतर प्रोडक्शनला जाण्याकरता मॅक्सिमम उद्योग जे आहेत हे 5 वर्षे घेतात, मोठे उद्योग हे 7 वर्षे घेतात आणि काही उद्योग मात्र 2 वर्षात देखील प्रोडक्शनला जातात. म्हणजे एक उदाहरण आपल्याला सांगतो की 2025च्या डावोसमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये JSWच्या इलेक्ट्रिक व्हेकलचा करार केला. आता त्यांनी इतक्या वेगाने काम केलं की या जूनमध्ये त्यांची पहिली EV ही तयार होते छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे मुळामध्ये हे जे काही म्हटलं होतं, मग तुम्ही 10 लाख रोजगार सांगता, 20 लाख, मग आले कुठे, याचं सायकल आपण समजून घेतलं पाहिजे की. आणि हे अव्याहत आहे म्हणून दरवर्षी तुम्हाला करावे लागतील. आज जे आपण केलेले आहेत यातले काही 2 वर्षात येतील, काही 3 वर्षात येतील, काही 5 वर्षात येतील, काही 7 वर्षात येतील. आपण त्यांना इन्सेंटिव्ह देतो, ते इन्सेंटिव्ह काही एका वर्षात देत नाही, त्यांचं प्रोडक्शन आल्यानंतरच इन्सेंटिव्ह आपण त्यांना देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जर सायकल आपल्या लक्षात आलं. आणि मग काय झालं आपलं, तर वेगवेगळ्या स्टेजेस असतात. यातला सगळ्यात गंभीर आपण इन्व्हेस्टरला कधी मांडतो की ज्यावेळेस तो इन्व्हेस्टर जागा घेतो आणि क्लिअरन्सेस घेतो, त्यावेळेस हे समजायचं की तो इज एक जेन्युइन इन्व्हेस्टर. तर अशा पद्धतीनं आपण जर अंमलबजावणीची टक्केवारी बघितली तर 2022ला जे करार केले होते त्यातल्या 98% करारामध्ये आपण त्या स्टेजला गेलो. म्हणजे दे आर सिरियसली इन्व्हेस्टिंग. 2023मध्ये आपण जे 1,37,393 कोटीचे केले होते, 19 करार होते, त्यापैकी 80% करार जे आहेत ते अंमलबजावणीत आहेत. 2024मध्ये आपण 24 करार केले होते, 3,16,739 कोटीचे, त्यातले 70% करार जे आहेत हे अंमलबजावणीत आहेत. आणि 2025मध्ये आपण 48 करार केले होते, जवळपास 12,23,081 कोटी रुपयाचे. त्यातले 88% करार हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. आणि ज्यावेळेस पुढची चर्चा तुम्ही मांडलीच आहे त्यावेळेस उद्योग मंत्री अजून ग्रॅन्युलर डाटा त्याचा देतील. त्यामुळे आणि असंही होऊ शकतं ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळे करार अगदी 100%. एक लक्षात घ्या, देशात होणाऱ्या MOU पैकी 35% MOU हे इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होतात. पण महाराष्ट्राने नेहमी हा दर 55% वर ठेवला आहे आणि डावोसच्या संदर्भात तो दर 75% वर आहे.